विजयानंतर पंचशीला इंगोले यांनी स्वीकारले नगराध्यक्षपद. दिग्रसमध्ये भव्य पदग्रहण सोहळा. नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये अत्यंत चुरशीच्या व रोमहर्षक लढतीत उभाटा गटाचे उच्च शिक्षित उमेदवार पंचशीला वाल्मिक इंगोले यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवत विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सोमवार दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंचशीला वाल्मिक इंगोले यांचा पदग्रहण सोहळा दिग्रस नगरपालिकेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख प्रमुख उपस्थित होते. यावेळी उभाटा गटाचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या मंचावर उभाटा गटाचे विजयी नगरसेवक रुस्तम पप्पू आले, कैलास जाधव, रमजू पटेल, राम नरळे, अरुणा रत्न पारखी, सय्यद अक्रम, बिलाल मीरावाले, अब्दुल गफ्फार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिग्रस नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांनी खासदार संजय देशमुख, नगराध्यक्ष पंचशीला वाल्मिक इंगोले तसेच सर्व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पदग्रहणानंतर नगराध्यक्ष पंचशीला वाल्मिक इंगोले यांनी आपल्या भाषणात दिग्रस शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असून नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक व पारदर्शक प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त केला. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार संजय देशमुख यांनी नगराध्यक्ष तसेच सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करत शहरातील मतदारांचे आभार मानले. दिग्रसच्या विकासासाठी केंद्र व राज्यस्तरावर सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. या प्रसंगी अपक्ष नगरसेवक सय्यद अक्रम यांनी नगराध्यक्षांचे अभिनंदन करत शहरातील तीव्र पाणी टंचाईकडे लक्ष वेधले. एकूणच नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंचशीला वाल्मिक इंगोले यांचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात व दिमागात पार पडला. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून विकासाचे आश्वासन प्रत्यक्षात उतरते की नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.